हो काका काकू, तुम्ही कधी फोन चेक केला होता का त्यांचा? नाही. मग तुम्ही कशी काय बोलता ते? आपली सुद्धा चुकी आहे त्यामध्ये. त्यांच्याकडून झाली चुकी मान्य आहे मला, पण आपली सुद्धा चुकी एक पालक म्हणून. ते फोनवर काय बघता ते, काही चॅटिंग करता ते, रात्रभर का जागता ते, फोनवर खरंच अभ्यास करता का दुसरं काही? कधी बघितलं का तुम्ही? कधी मुलांचा फोन घेऊन पासवर्ड आय डी बघितली का, विचारली का? अहो आता यूट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, स्नॅपचॅट, अजून पण भरपूर आहे. तुम्ही कधी पण तुमच्या मुलांच्या फोनवर आहे ना ते ॲप बघत जा, कोणते ॲप आहे, आणि ते जर चॅटिंग करतात ते व्हॉट्सअप झालं, कोणाशी चॅटिंग करतात ते, नेमकं काय बोलतात ते ध्यान ठेवत जा. फोन एवढा रात्री वेळेस बघतात ते, तर काय बघतात ते पहिली गोष्ट बघून दिल्या नाही पाहिजे तुम्ही. हे लक्ष ठेवल्यामुळे ही घटना घडली. आजकाल मुलांची संगत बिघडती, कोणत्या मुलाबरोबर फिरतात ते, कुठं शाळेत जातात ते, कॉलेज चक्कर मारतात ते, मला कळतंय का खरं खोटं? त्यांच्या मोबाईलची लिस्ट काढायची, कोणते मित्र आहे त्यांना कॉन्टॅक्ट ठेवायचे जवळ. पोरं इंस्टाग्रामवर चॅटिंग करत बसता, काय काय तुम्हाला माहिती काय चॅटिंग करता काय? तुम्ही कधी बघितली का? पासवर्ड घ्या, आयडी घ्या, मला आमच्या देखत दाखव बाई काय चॅटिंग करते, काय काय तू काय करतो? मुलाला सुद्धा सोडायचं नाही. बघा ना तुम्ही, बघत नाही काही नाही. याचा फोनचा परिणाम असा होतो, चांगल्या गोष्टीसाठी पण यूज होतो, मुलं ते करत नाही. गेम खेळायला आहे टाइम त्यांना, रात्रभर जागायला टाइम आहे, पण अभ्यासात शून्य. मग मग मार्क नाही, मग आई वडिलांची निराशा. महिला जबाबदार पण आपण पण आहे ना, मोठे म्हणून कोणाचं कर्तव्य आपलं. तुम्ही ही गोष्टी कशी काय करता मला तेच समजत नाही. मग या अशा गोष्टी बघायला भेटतात. गेली मुलगी पळून, मुलाने अभ्यासात शून्य केलं, कधी त्याचं काय झालं, करिअरचे वय त्यांची. माझ्या मस्ती एक सेटल झाले, लाईफ बनली, तुम्ही काय करायचं ते करा, पण हे वय आहे का? हा, तुम्ही ना अगोदर चेक करायचं होतं. हे फोन फक्त नावाला दिले का तुम्ही? फोन द्यायचे नाही, दिले तर लक्ष ठेवायचं काय करतात काय नाही, त्यांना काही कळत नाही. घ्या फोन, दिवसभर फोन बघतात ते, काय बघतात ते कळतं काय कुठं काही? मग अशा गोष्टी झाल्या का आम्हाला विचारायचं, त्यांना विचारायचं, असं झालं तसं झालं, सारं जग नाव ठेवतं. पण आधीच आपलं काम होतं. पोरांना मार्क नाही आले तर अडतंय, याचं काही भांडण झालं, त्याचं पळून गेले, काही गेले, काहीच नाही. रील्स कोणते बघतात ते, शॉर्ट्स कोणते बघतात ते युट्यूबवर, त्याच्यावर लक्ष ठेवा जरा. आणि फोन जास्त वेळ द्यायचा कशाला? अभ्यासला माझ्या देखत दाखव, खूप काय बोलायचं माझ्या देखत, स्पीकर ऑन कर, बोल तू, विषय संपला. विश्वास आहे पण डोळे उघडून चाललंय. चुकी तुमची, चुकी तुमची. पालक म्हणून तुम्ही बघा, लक्ष द्या, नाही तर उद्या काही घडलं ना अजून तर घ्या मग मारा बोंब. मना का नावं ठेवू लोकांना, हे जग असंच आहे.